तर स्वागत आहे सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी शीतल गुड. तर मी नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इकडे माझं पार्सल आलेलं होतं. मी पार्सल मागवलेलं होतं. तर पार्सल घ्यायला गेली होती मी. सकाळी 10 वाजताच पार्सल आलेलं होतं माझं. तर पार्सल काय असेल गेस्ट करा. तुम्हाला पुढे भेटेन बघायला पार्सलमध्ये काय होतं. असं 2 दिवस झाले होते ऑर्डर करून. तर आज आलं होतं ते 24 तासात येतं ते पार्सल. तर त्याला तो थोडा मागे उभा होता पार्सलवाला दादा. मग त्याला हात दिला. मग तो आला आणि मग मी घेतलं. ऑनलाईन पेमेंट झालेलं होतं, फक्त रिसीव करायचं होतं. मग आला आमच्या इथलं पार्सलवाला. तर पार्सलचा बॉक्स खालीच पडून गेला होता. त्यांनी गाडीवर काढून ठेवलेला होता ना, तेव्हा पडला. मग मी उचलला त्याला. तर काय नाही, पॅकिंग छान असते तर काही नो प्रॉब्लेम. तर मग मी उचलला. मग OTP वगैरे दिला आणि मग निघाली मग मी घरी यायला. तर तुम्हाला घरात जाऊन नक्की दाखवते बघा. पार्सल रिओपन आपलं जिना चढत होती मग मस्तपैकी. आणि ब्लॉग कंटिन्यू करा. कंटिन्यू ब्लॉग बघा पूर्ण फुल लास्टला. म्हणजे मी पूर्ण दिवसभरातून मी काय काय केलं सर्व काही ह्या ब्लॉगमध्ये आहे. तर सकाळी स्टार्ट केलेला होता 10 वाजता हा ब्लॉग. तर एंड मी रात्रीच्या 10ला केला डायरेक्ट. तर पाय दुखता बाबा. 3रा माळा चढून, मी 3ऱ्या माळ्यावर राहते, त्यामुळे खूप पाय दुखतं जिना चढून. तर ठीक आहे, असो. अजून काही म्हातारी नाही झाली तरी पण दुखतात बाबा पाय. तर मग आली घरात. हर्ष झोपलेली होती घरामध्ये. मग मी आली. मी पण झोपलेलीच होती, म्हणजे लोळलेली होती म्हणून केस वगैरे असे होते. पटकन कॉल आला, लगेच पळतच गेली. तर माझं नाईट क्रीम होती फ्लिक्सची. मी ही नाईट क्रीम वापरते कारण की पिगमेंटेशनसाठी खूप छान आहे ही नाईट क्रीम. तर मी नाईटला ही क्रीम वापरते आणि खूप छान रिझल्ट आहे बरं का तिचा. एकदम छान. मला खूप छान रिझल्ट आला आहे. तर तुम्हाला हवी असेल तर नक्की बघा. कितीची? 550ची. ती महागे पण खूप छान हे ती 2-2.5 महिने तर कुठे जात नाही. मस्त एका व्यक्तीला 2-2.5-3 महिने. मग हर्ष उठली होती 11 वाजता आणि TV बघत होती. ती ब्रश वगैरे झालं होतं, तिचं तोंड वगैरे धुवून झालेलं होतं. इकडे चहा ठेवला होता मी तिच्यासाठी आणि सगळं आणि काम पडलेलं होतं, भांडे गॅस वगैरे सगळं तसंच पडलेलं होतं. मी चहा ठेवला होता. तिला चहा बिस्किट खायचं होतं. आज काही नाश्त्यासाठी काही नव्हतं, त्यामुळे ती म्हटली की मम्मा मी आज चहा बिस्किटच खाते. तर मग दूध काढलं फ्रीजमधून आणि मग तिला तिच्यासाठी चहा बनवला. म्हणजे माझा पिऊन झालेला होता. मग त्याच पातेल्यात म्हणजे माझी चहा ठेवलेली होती त्याच पातेलीत ठेवला तिला चहा. म्हणून तुम्हाला ती पातेली अशी दिसत असेल बरं का, नाही तर म्हणाल की ही पातेली. तर ठीक आहे, एवढं काही लक्ष कोणी देत नाही देतात लोक काही लक्ष, त्यामुळे अगोदर सांगून दिलेलं. इकडे भांडे वगैरे पडले होते. सकाळी भेंडी चपाती केलेली होती हर्षूच्या पप्पांना, तर ते सगळे भांडे वगैरे पडलेले होते. म्हणजे सगळं काम पडलेलं होतं. फक्त आमचा चहा नाश्ताचे चालू होती. मग इकडे चहा उकळला माझ्या हर्षूसाठी. फायनली चहा उकळला, चहा गाळला आणि बघा 11:30 वाजलेले होते, सकाळचे 11:30. मग हर्षितासाठी चहा बनवला. माझं तर झालं होता, तरी पण मी थोडा पिऊन घेतला होता. मग इकडे हर्षूसाठी चहा बघा तुम्ही घेतला. मग इकडे माझा हर्ष बाळा बसलंय आणि मग तिला चहा बिस्किट खाऊ घालत होती मी. भरपूर दिवसानंतर आज तिने चहा बिस्किट खाल्लं. तर मग इकडे गुड्डे होता. गुड्डेच खाते ती. मोनॅको तर असंच खाते ती. तिला जेव्हा म्हणजे असं खेळत राहिली किंवा असं म्हणजे भूक लागली तेव्हा ती मोनॅको खाते सुक्का, आणि नाही तर चहामध्ये ती जास्त करून गुड्डेच आवडतो. तर ठीक आहे. तर इकडे मी दुपारी बघा साडी वेअर केलेली होती. तर कशी दिसते मी साडीमध्ये कमेंट करून नक्की सांगा. मी इंस्टाग्रामला रील्स बनवायसाठी साडी वेअर केलेली होती, त्यामुळे मी आज यूट्यूब लाईव्हला पण नाही आली बरं का.
म्हणजे मी रील बनवत होती त्यामुळे सॉरी. तर इंस्टाग्रामला आणि किती 4-4:30 वाजलेले होते. तर पूर्ण बघा तुम्ही मस्त साडी अशी वेअर करून तयार वगैरे झालेली होती. मग रील्स काढल्या खूप वेळ. मग पाणी आलं होतं 5 वाजता. मग त्यानंतर पटपट मग इकडे पाणी वगैरे इलच्यासाठी कॉर्न तळून दिले होते. हर्षूला भूक लागली होती, थोडेसे होते ते. हे बघा 5 वाजून 10 मिनिटे झालेत आणि हर्षू खेळते बाहेर बॉल तिची एकटी. मग इकडे सायंकाळची चहा 5 वाजता चहा उकळत होता आपला मस्त 1 कप फक्त. पाणी वगैरे भरून झालेलं होतं. तर मग मी चहा इकडे कपडे धुतलेले कपडे होते त्यांच्या घड्या वगैरे करायच्या होत्या. सकाळी उशीचे कवर बेडशीट वगैरे सगळं धुवून टाकलेलं होतं. मग मी उशीचे कवर लावत होती. मग हर्षू म्हणत होती दाखव मम्मा मी तुझा व्हिडिओ काढते. मग ती माझा व्हिडिओ घेत होती. मग मी उशीचे कवर टाकत होती उशीमध्ये. म्हणजे आम्ही ना मधो 8 दिवसाच्या अगोदरच उशीचे कवर धुते. कारण की ते म्हणजे असं स्वच्छ छान वाटतं. म्हणजे आपलं केस पण खराब होत नाही काय नाही आणि उशीचे कवर पण चांगले राहतात. तर ठीक आहे, ज्याची त्याची इच्छा असते. पण मी धुवून टाकते, मला आवडतं स्वच्छ. जास्त मळलेलं पण जास्त मेहनत करावं नाही लागत. त्यामुळे बेडशीट बनवली. बेडशीट तर नंतर बनवली होती. मग इकडे मग हे करून घेतलं. त्यामुळे मी बोलत होते हर्षू बरोबर. तर बापरे खूप हवा सुटली आहे बरं का आज रात्री. आता मी वरती टेरेसवर झोपलोय. मस्त हवा सुटलेली खूप सारी जास्त. तर मग मी हर्षू बरोबर गप्पा करत होती मस्त. ती काहीतरी सांगत होती मला. तर आता मला काही आठवत नाही ती काय म्हणत होती. त्यामुळं ठीक आहे. मग ती इकडं गेली होती पाणी प्यायला फ्रीजमध्ये. तिला जास्त करून फ्रीजचं हे, कारण की एवढी गरमी होते त्यामुळे तिला पाणी पिऊ देते मी. कारण की तिला खूप उष्णता आहे त्यामुळे मी तिला पाणी पिऊच देते फ्रीजचं. मग इकडे मी कपड्यांच्या घड्या घालत होती. मग हा आहे आमचा 8:30 वाजताचा व्हिडिओ. मी जात होती माझ्या मम्मीकडे. तर तिकडे मग आम्ही हे चायनीज भेळ खाल्ली. भारी होती ती. त्याच्यानंतर मग ड्रायवाले मंचुरियन खाल्ले हर्षूसाठी. मी माझ्या मम्मीकडे जात होती ना, तर ड्रायवाले मंचुरियन खाल्ले. खूप छान होतं टेस्ट. चुपना इकडे लगेच सूप होतो. एवढं भारी होतं ना, मस्त होतं बरं टेस्ट. तर मग हे खाऊन मग मम्मीकडे गेलो होतो आम्ही. काम होतं जरा त्यामुळे. हे बघा हर्षूच्या पप्पांना गरम लागत होतं म्हणून तोंड वाकडं करत होते. तर इकडे मग आम्ही ड्रेस घ्यायला गेलो होतो. हर्षिताच्या पप्पांना ड्रेस घ्यायचा होता. तर कशासाठी ड्रेस आहे कोणी घेतला आहे हे थोडंसं सरप्राईज आहे. तर तुम्हाला नक्की समजेल पुढे व्हिडिओ येतीलच. तर सरप्राईज आहे हा. ड्रेस घ्यायचे आम्ही 2 ड्रेस घेतले. पण कुणासाठी घेतले ते तर मी सरप्राईज आहे ते नंतर नक्की सांगेल. व्हिडिओ नक्की येतील तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा बरं का. तर काय आहे आमच्याकडे कार्यक्रम, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा इकडे सगळे छान ड्रेस आहेत. आणि तुम्हाला इथं खूप छान ड्रेस भेटतात. तुम्हाला जर ॲड्रेस हवा असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲड्रेस विचारा. मी तुम्हाला ॲड्रेस सांगेल. 700 रुपयामध्ये एवढा सुंदर ड्रेस भेटतो पूर्ण फुल. तर ठीक आहे. मग इकडे मग वरती जात होतो आम्ही. पॅन्ट वरती होत्या. नंबर वरती किती वरती होत्या पॅन्टी वरच्या पहिल्या फ्लोअरवर. मग वर गेलो आम्ही जिना चढून. तर जिना चढून गेलो. बघा लोक कसे थोकून देतात तिथं साईडलाच. विचित्रपणा करता लोक घाणेरडे. तर ठीक आहे असो. तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा आणि पुढे पण असेच कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. पुढे खूप छान ब्लॉग येतील. तर ठीक आहे मग बाय टेक केअर. लाईक शेअर सबस्क्राईब.